अजित पवार मेला त्याचा मला फरक पडत नाही, पण रुपालीताई मेली पाहिजे बारामतीच्या एका नेत्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे आता बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। मात्र लोकशाही मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाहीये। तर बारामतीमधील एका नेत्याची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे। यामध्ये मुंबईमधील एका महिलेसोबत त्याचं संभाषण सुरू आहे। बारामतीमधील ज्या नेत्याशी या महिलेचं बोलणं सुरू होतं तो नेता विचारतो की तुम्ही बिझी आहात का? त्यावर समोरील महिला बोलते की नाही, रुपालीताईंना त्रास होतोय। त्यावर बारामतीमधील हा नेता म्हणतो अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, रुपाली मेली तर मला लई फरक पडेल। सध्या ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप असल्याची कुजबूज बारामतीमध्ये सुरू आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही। हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपालीताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपालीताई। अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा पुढं। संपलं मग, काय कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय, आम्ही फोन केल्यावर फक्त उचलत जा एवढी आमची इच्छा, बाकी काय माझी नाही उचलणार हा पुढं। नाही का? मग करत नको जाऊ का फोन? नाही केला चालतोय पुढं। तर बारामतीच्या एका नेत्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। दरम्यान यावर नगरसेवक किशोर मासाळ यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे पाहूयात। मी म्हणलं माझं म्हणणं ऐकून घ्या आणि माझी चूक काय आहे ती मला सांगा। तर आता मी मगाशी म्हणलं ना, मला ते रेकॉर्डिंग ऐकाय मिळालं नाही हो। मला ते एका शब्दात काय समजते, काय समजते नक्की? मला जर ते ऐकाय मिळालं तर मी माझं म्हणणं मांडील, मी कोणाशी बोललोय हे मला समजेल। अहो मी काय म्हणतोय, मी काय झाले, मला रिंग केली, मला सूचना नक्की नाही का, इकडे पिस झाल्यावर माणूस काय करतो, इकडे पळतो तिकडे पळू, मी जीव वाचवत पळतोय, माझ्या गुन्हा दाखल झालाय। परत आता ही पक्षाचं काय, ह्यामध्ये गडबडलंय साहेब। मला ते पूर्ण ऐकायचंय, त्यावेळेस मी सांगेल। मी आता सध्या बिथरलोय, घाबरलोय, मला समजना नक्की, मला वाटतं जीव वाचवायला पळतोय मी, एवढंच समजून घ्या। मी काय ते ऐकलं नाही तरी तर मी पूर्ण ऐकून ते बोलायला पाहिजे, पण जर असं वक्तव्य कुणी केलं असेल तर त्याची मी निंदा करतो। दादा होते तोपर्यंत बोलणं काय बोलायचे, आता दादाच्या मागे बोलून काय? दादा हे दादाच होते, आता तसा नेता होणे नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा आज कुणाला अधिकार नाही। जोपर्यंत हयात होते, हयात असणाऱ्यावर तुम्ही 100% बोला, पण माहीत झालं मी सभागृहात सुद्धा म्हणत असतो, आमच्या सभागृहात सुद्धा बऱ्याच वेळेस इंदिराजीवर बोललं जातंय, जवाहरलाल नेहरूवर बोललं जातंय। मी एका माझ्या ह्याच्यात म्हणले बोललोय, म्हणजे ह्याच्यामध्ये मनोगतामध्ये तिथल्या किंवा भाषणामध्ये तिथल्या संसदेच्या, की माझे जे जुने होते त्याला कशाला जुन्या लोकांवर बोलतात, ते संसदेचे होते, तसं आता सुद्धा दादावर बोलण्याचा अधिकार कुणाला नाहीये, ते बोलतात ते चुकीचं बोलतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।